नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची रेसिपी आहे आपली मूग डाळ नमकीन। मार्केटसारखी खुसखुशीत मूग डाळ आपण आज तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी पाव किलो मूग डाळ घेतली आहे। ही मूग डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर आपण ही मूग डाळ भिजवून घेणार आहोत। आता आपण या डाळीला छान असं वॉश करून घेणार आहोत। जे पण याच्यामध्ये काही पावडर वगैरे लावलेली असते डाळीला, ती आपण छान अशी धुवून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्येच आपण सोडा देखील टाकून घेणार आहोत। सोड्यामुळे ही डाळ छान अशी खुसखुशीत अशी होती आणि कडक होत नाही। छान असं मिक्स करून घ्यायचं याला आपल्याला। बघू शकताय आपली डाळ आता छान अशी भिजली आहे। हे बघा, आता आपण हिला चाळणीवर काढून घेणार आहोत। आता आपण हे सर्व पाणी म्हणजे डाळ आपण चाळणीवर काढून घेणार आहोत। पूर्ण पाणी याच्यातलं ड्रेन करून घ्यायचं आहे। आता इकडे आपण कॉटनचा कपडा घेतला आहे, ओढणी आहे ही, याच्यावरती ही डाळ आपण काढून घेणार आहोत आणि याला ना आपण फॅन खाली याला वाळवून घ्यायची, म्हणजे सुकून घ्यायची। याच्यातलं पाणी आहे ना सगळं असं छान अशी कोरडी झाली पाहिजे ही। तर 10-15 मिनिटं याला मी फॅन खाली सुकून घेणार आहे। बघू शकता आपली डाळ आता छान अशी सुकली आहे। आता आपण हिला फ्राय करून घेणार आहोत। इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं मी अगोदरच। आता याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेणार आहोत। आपलं तेल छान गरम झाले की नाही ते अगोदर बघूया। थोडीशी डाळ टाकून बघा, व्यवस्थित ती वरती आली आहे। आता आपण सगळी डाळ टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये। डाळ आपली आता छान याच्यामध्ये टाकली आहे। ती सगळ्या बाजूने अशी हलवायची, म्हणजे सर्व साईडने आपली डाळ ही छान अशी फ्राय होते। आणि सोडा टाकल्यामुळे ही डाळ अकसत नाही, जशाच्या तशी राहते आणि छान खुसखुशीत होते। मार्केट सारखीच आपली मूग डाळ तयार होते। बघू शकताय आपली डाळ छान अशी वरती आलेली आहे, वेगळी झाली, म्हणजे आपली डाळ ही छान अशी झाली आहे। थोडंसं होऊ दे त्याला आपण। बघू शकताय आपली डाळ झालेली आहे, वरती तरंगती ती। आता आपण काढून घेऊयात। इकडे चाळणीमध्ये काढणार आहे मी। बघू शकताय आपली डाळ अशी झाली आहे। याच्यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते चाळणीतून खाली पडेल। आता आपण अशाच पद्धतीने दुसरी बॅच पण आपण तळून घेणार आहोत। बघू शकताय आपली डाळ सगळी फ्राय करून झाली आहे। आता याच्यामध्ये आपण हळद मीठ वगैरे टाकून घेणार आहोत। इथे टाकते मी अर्धा चम्मच मीठ आणि थोडीशी हळदी। तर इथे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान सगळ्या बाजूने लागलं पाहिजे डाळीला आपल्या। बघू शकताय आवाज, छान अशी आपली डाळ फ्राय झाली आहे। अशा
पद्धतीने आपली डाळ फ्राय झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.